बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की ताई फूल तर बनवता आले, परंतु फुलाचा मागचा पार्ट कसा बनवायचा. तर मागचा पार्ट बनवण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता प्रत्येक पेटलचा एक एक पाईप इथे शिल्लक राहिलेला आहे. आता याच्यातील एक पाईप, कोणताही एक पाईप घ्यायचा आणि तो हा जो मागचा पार्ट आहे त्यावरती असा गोल 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 राऊंड राऊंड फिरवून घ्यायचा. म्हणजे काय होईल तर या पेटल्स ज्या आहेत त्या व्यवस्थित चिटकून राहतील. आता ते झाल्यानंतर काय करायचं तर हे बाकीचे जे उरलेले पाईप आहेत ते कटरचा यूज करून कट करून घ्यायचे. आता हे पाईप तर कट करून घेतले, परंतु इथे स्टेम सारखा कलर किंवा फिनिशिंग आपल्याला दिसत नाही. तर त्यासाठी काय करायचं तर ग्रीन कलरचा एक पाईप क्लीनर घ्यायचा, तो गोल 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 असा फिरवून एक राऊंड बनवून घ्यायचा. हा अशा पद्धतीचा राऊंड बनवून घ्यायचा. राऊंड बनवून घेतल्याच्या नंतर एक पाईप क्लीनर घेऊन खालच्या साईडवरून वरच्या साईडला काढायचा आणि अशा पद्धतीचा एक गोल राऊंड तयार करून घ्यायचा. आता हा जो गोल राऊंड आहे हा ग्लुगनचा यूज करून हे जे फूल आहे त्याच्या खालच्या साईडला स्टिक करून द्यायचं आहे. त्यासाठी इथे थोडा जास्त ग्लू यूज करा, म्हणजे फूल एकदम व्यवस्थित बसेल आणि स्टेम पण व्यवस्थित फिक्स होईल. आणि त्यानंतर फक्त तो राऊंड जो आहे तो असा स्टेमवरती ठेवून द्यायचा आणि चिटकून द्यायचा. तर तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर असे मागच्या साईडला सुद्धा याची फिनिशिंग किती सुंदर दिसत आहे आणि किती सुंदर असे इथे हे फ्लावर तयार झालेले आहे. हिबिस्कस फ्लावर बनवत असताना काही प्रॉब्लेम आला तर कमेंटमध्ये नक्की विचारा. थँक्यू.